नमस्कार सर्वांना, कशा आहात? तर कॅप्शन बघूनच आजची रेसिपी तुम्हाला कळाली असेल. हा व्हिडिओ मी पहिले चॅनलवर टाकलेला आहे, पण डिटेल व्हिडिओ नव्हता. तर एका ताईंची कमेंट होती की रेसिपी सांगा. तर या रेसिपीमध्ये तुम्हाला अचूक प्रमाणासह साहित्य किती टाकायचे पूर्ण माहिती भेटणार आहे. तर मी अर्धा किलो उडीद डाळ घेतलेली आहे. ती छान आपल्याला ब्राऊन रंग होईपर्यंत भाजायची आहे. उडीद डाळ ही कमरेसाठी खूप चांगली असते आणि लाडूच्या माध्यमातून ते आपल्या बॉडीमध्ये जाणार आहे. त्यामुळे आपण उडीद डाळ टाकणार आहोत. तर छान ब्राऊन रंग होईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे. लाडूमध्ये जो एक पदार्थ पडतो आहे ना, त्या प्रत्येकाच्या मागे काही ना काही महत्त्व आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर छान ब्राऊन रंग झालेला आहे डाळीचा. आता आपण याच कढईमध्ये एक वाटी जवस घेतलेला आहे. जवस तर कॅल्शियमने खूप फुल असतात भरलेले आणि आपल्या बॉडीला खूप आवश्यक असतात आणि आपली स्किन ड्राय होते. तर ऑइलीपणासाठी आपण जवस खाऊ शकतो. तर या लाडूमध्ये जवस टाकणार आहे. छान उडत आहेत जवस, तड उडत आहेत. तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आता छान भाजलेले आहेत. जवस भाजले की आता मी या लाडूमध्ये गहू पण टाकते. तर गव्हाचं प्रमाण म्हणाल तर मी 1.5 किलो गहू घेतलेले आहेत. हा कुकरचा डब्बा 1 किलोचा आहे. त्या डब्याने मी 1.5 डब्बे गहू घेतलेले आहेत आणि छान आपण ब्राऊन रंग होईपर्यंत गहू पण भाजून घ्यायचे आहेत. आता गहू कसे भाजले हे कसं समजणार? तर आपण गहू तोडून बघायचा. जर त्याचा तुकडा झाला तर गहू भाजले असं समजायचं आहे. छान ब्राऊन रंग आलेला आहे गव्हाला. आता आपण हे गहू गिरणीवरूनच दळून आणणार आहे. मी 1.5 किलो गहू आहेत आणि खारीक खोबरं मी सुरुवातीला उन्हात वाळवून घेतलेलं होतं, कारण हे लाडू 3 महिने टिकतात मी असं सांगितलं. त्यामुळे काय करायचं, खारीक पण वाळवायची आणि खोबरं वाळवून घ्यायचं. आणि छान मी ह्याला थोडं भाजलेलं आहे, कारण भाजल्यामुळे ह्याचा वास येणार नाही आहे. आणि आता मी काळी खारीक आणलेली होती, ती छान वाळलेली आहे. आता हे सर्व मी दळून आणणार आहे. फक्त जवस, डिंक आणि मेथ्या मी घरी काढलेल्या आहेत. तर ह्या मेथ्या मी 5 दिवस करडीच्या तेलामध्ये भिजत ठेवलेल्या होत्या. छान थोड्याशा भाजून काढल्या होत्या. आता मी डिंक तळून घेणार आहे आणि डिंक पण मिक्सरमध्ये बारीक होतो. आणि मेथी मी काय केली, थोडीशी भाजली होती आणि ती मिक्सरमध्ये काढून करडीच्या तेलामध्ये 5 दिवस भिजायला ठेवली. त्यामुळे त्याचा कडवटपणा कमी होतो आहे. आता हे गहू मी दळून आणलेले आहेत. आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मी काजू अर्धा किलो टाकलेले आहेत आणि बदाम 1 किलो टाकलेले आहेत. हे ड्रायफ्रूटचं प्रमाण आपल्या मनावर आहे, तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हे जवस मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे. ते छान आता मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं आपण हाताने पण मिक्स करणार आहोत. त्यासाठी मी सुरुवातीला हात स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. ही मेथी आहे ती टाकायची आणि त्याच्या गाठी होतात, म्हणून आपण हाताने छान त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर मेथी आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण आमच्या घरात तर सर्वजण आवडीने हे लाडू खातात. आणि मेथी पण बॉडीला तशी आवश्यकच असते आणि डिंक पण आवश्यक असतं. हा डिंक मिक्सरमध्ये वाटलेला आहे. चिकटपणा असतो डिंकामध्ये, त्यामुळे लाडू छान होतात. आणि मी या लाडूसाठी करडीचं तेल वापरलेलं आहे. तर 1.5 किलो करडीचं तेल आहे. आता ते छान गरम झालं की हा 3 किलो गूळ आहे, तो मी बारीक फोडून घेतलेला आहे. गूळ इतका सॉफ्ट आहे की तो हाताने पण फुटत होता, त्यामुळे मी फोडून घेतलेला आहे. तुमचा जर गूळ निब्बर असेल तर तुम्ही खिसूनही घेऊ शकता. हा 3 किलो गूळ आहे. तर तो छान आपल्याला आता तेलामध्ये वितळून घ्यायचा आहे. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ते मिक्स करून घेतलेलं आहे चॅनल टाकून घेण्यासाठी. आणि छान तर लाडू गुळ विरघळलेला आहे. जर तुम्ही चॅनलवर पद्धतीने लाडू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कसे झाले हे कमेंट करायला विसरू नका, कारण तेवढाच तर आपला गुळ छान विरघळलेला आहे. तो आता या मिश्रणात टाकायचा आहे. सुरुवातीला तेल तेल पडते आणि खाली सबस्क्राईबर राहतो, पण आपण ते सगळं मिक्स करून घेणार आहोत. तर आणि मस्त सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता. आम्ही सर्व मिक्स करून घेणार आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे. तुम्ही असे लाडू नक्की एकदा ट्राय करा आणि बनवल्यानंतर कसे झाले हे कमेंट करायला विसरू नका. आम्ही दोघी जावांनी मस्त लाडू बनवले, तुम्ही पण बनवा आणि आमचे लाडू तयार आहेत.